पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात खुल्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या रांगोळी स्पर्धेसंदर्भात स्कूल ऑफ सोशल सायन्सचे एनएसएसचे संचालक तथा रांगोळी स्पर्धेचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र वडजे यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी संवाद साधला। पाहुयात याचा खास आढावा। डॉक्टर राजेंद्र वडजे, संचालक राष्ट्रीय सेवा संकुल। तर आज आपण त्यांना विचारू की या स्पर्धेचं प्रमुख म्हणून आपण या स्पर्धा आयोजनमध्ये कोणत्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे? नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र वडजे, संचालक राष्ट्रीय सेवा योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर। अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ या विभागाच्या माध्यमातून यावर्षी अनेक स्पर्धांचं आयोजित करण्यात आलेलं आहे। हा उत्सव साजरा करत असताना ग्रंथ प्रदर्शन 27 मेला विद्यापीठात त्याचं उद्घाटन झालं आणि आज 28 तारखेला रांगोळी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते। या रांगोळीच्या माध्यमातून अहिल्यादेवी विविध रूपातून साकारली जावी हा आजच्या रांगोळी स्पर्धेचा पाठीमागचा उद्देश आहे। आणि त्याच अनुषंगानं उद्या अहिल्यादेवींच्या विविध रूपामध्ये चित्रप्रदर्शन फडकुले सभागृहामध्ये संपन्न होतं आहे। सकाळी 10 ते 5च्या दरम्यान आदरणीय आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाशजी महानवर साहेब यांच्या हस्ते त्या चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन होईल। त्यानंतर 30 तारखेला मी अहिल्यादेवी बोलते हा एक नाट्यप्रयोग 5 ते 8च्या दरम्यान फडकुले सभागृहामध्ये सुद्धा संपन्न होतो आहे। आणि त्यानंतर गझी नृत्य सादरीकरणसुद्धा 30 मेला फडकुले सभागृहापासून ते अहिल्यादेवीच्या पुतळ्यापर्यंत सादरीकरण त्याचं होतं आहे। समाजातील जवळजवळ 300-350 समाजसेवक त्या गझी नृत्य सादरीकरणाला आणि नाट्यप्रयोगाला उपस्थित होत आहेत। त्याचबरोबर आरेवाडी ह्या गावातील जे इंटरनॅशनल स्तरावरती जे गझी नृत्य सादरीकरण झालं त्या जवळजवळ 100 सभासदांचा हा एक गझी नृत्य सादरीकरण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या विद्यापीठाच्या वतीने आयोजित होते। आणि 31 मेला विद्यापीठामध्ये अहिल्यादेवीला प्रतिमा पूजन आणि अभिवादन होईल आणि त्याच दिवशी एक दिल्लीचे इतिहास विभाग प्रमुख रमेशजी कदम यांचं व्याख्यान अहिल्यादेवीवरती आयोजित करण्यात आलेलं आहे। अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अहिल्यादेवीच्या विचारांचा जागर व्हावा, त्यांचे विचार समाजातल्या सर्वच घटकापर्यंत पोचावे हा या पाठीमागचा उद्देश आहे। आणि याच उद्देशाला साजेसं असं नियोजन आमच्या विद्यापीठाच्या माध्यमातून यावर्षी होतं आहे। याचा एक मनस्वी आनंद। या सगळ्याच स्पर्धेमध्ये जे स्पर्धक सहभागी होतात, प्रतिसाद देतात, या सगळ्यांचे खरं तर विशेष आभार मानावे तितके कमी आहेत आणि त्यांना शुभेच्छा द्याव्या तितक्या कमी आहेत। तरी मी नागरिकांना विनंती करतो, आव्हान करतो की या सगळ्याच स्पर्धेमध्ये आपण हिरिरीने सहभाग घ्यावा आणि हा महोत्सव जो आहे संपन्न होणारा तो यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावं ही विनंती। धन्यवाद। आता जे स्पर्धक आपण या ठिकाणी आलेत, किती स्पर्धक आलेत आणि कोणत्या स्तरातून आलेत? म्हणजे संकुलातलेच आहेत की विद्यापीठाचे आहेत किंवा बाहेरचे पण आहेत? या रांगोळी स्पर्धेसाठी विद्यापीठातले काही संकुलातले विद्यार्थिनी आहेत, त्याचबरोबर शहरातले काही प्रोफेशनलसुद्धा रांगोळी स्पर्धक या स्पर्धक आहेत। त्याचबरोबर विशेष आनंदाची बाब म्हणजे भारती विद्यापीठ जे पुण्याचं आहे त्या भारती विद्यापीठाची एक स्पर्धकसुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी झाली आहे। याचा विशेष आनंद आणि ही स्पर्धा जवळजवळ 15 ते 16 स्पर्धकांच्या माध्यमातून संपन्न होती आहे आणि या स्पर्धकांना खरंच मी शुभेच्छा देतो आहे। धन्यवाद। या स्पर्धेमध्ये जे आपण पारितोषिक वितरण करणार आहात त्या स्पर्धेमध्ये किती म्हणजे स्पर्धक निवडणार आहेत आणि ते कशा प्रकारचे पारितोषिक असेल? या स्पर्धेमधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे 3 क्रमांक आम्ही निवडणार आणि त्यांना रोख बक्षिसासह प्रमाणपत्रसुद्धा विद्यापीठाकडून दिलं जाणार आहे 31 मेच्या त्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने। धन्यवाद वडजे सर। आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी 300व्या जयंतीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम विद्यापीठाने आयोजित केलेले आहेत, त्याबद्दल आजचा जो कार्यक्रम आहे तो रांगोळी स्पर्धा आहे आणि या रांगोळी स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या स्तरातील स्पर्धक इथं भाग घेतलेले आहेत। आणि संचालक डॉक्टर वडजे सरांनी सांगितलं की या स्पर्धेमध्ये म्हणजे अहिल्यादेवींचं जे कार्य आहे
त्यांचं जे महत्त्व आहे हे तळागाळातील आणि विस्तृतपणे सर्व लोकांमध्ये पोचावं, त्यांच्या कार्याची माहिती सगळ्यांना माहिती व्हावी आणि या स्पर्धेमधून त्यांचं जे चरित्र आहे, जे आव्हान आहे ते सगळ्यांना कळावं किंवा त्या काय होत्या, कसं काम केलं ते तळागाळातील गोरगरीब आणि सगळ्या जनतेशी त्यांची एक प्रचिती या स्पर्धेमात्र सगळ्यांना कळावी यासाठी या विद्यापीठाने एक स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. हे चांगलाच तो कार्यक्रम आहे आणि तसंच या स्पर्धेमध्ये पारितोषिक वितरण होणार आहे आणि या स्पर्धेमध्ये सर्व स्तरातील म्हणजे विद्यापीठाचेच असे नाही तर बाहेरचे पण स्पर्धक आणि त्यातल्यात विशेष म्हणजे पुण्यावरून एक स्पर्धक आलेला आहे याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे. तर ही स्पर्धा चांगली व्हावी असं मी आमच्याही चॅनलमध्ये त्यांना शुभेच्छा देतो. मी कॅमेरामन निलेश कोठा, मुरलीधर काळे, मी डॉक्टर जगताप, लोकप्रधान चॅनल, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर. धन्यवाद.